बातमी मालेगावची आहे। मालेगाव महानगरपालिका निवडणूक आणि निवडणुकीकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत। ईव्हीएमसह कर्मचारी मतदान केंद्राकडे आता रवाना झालेले आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी रईस शेख यांनी। मालेगाव महापालिकेच्या 83 जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। उद्याच्या मतदानासाठी मतदान साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कर्मचारी आता मतदान साहित्य घेत आहे आणि पुढील मतदान केंद्रासाठी ते रवाना होत आहे। किती मतदान केंद्र आहे आणि प्रशासनाची काय तयारी आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी एकूण 7 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 7 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक महानगरपालिकेचे आयुक्त श्री रवींद्र जाधव साहेब यांनी केले आहे। तेच मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी आहेत। महसूल प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन तसे इतर सर्व यांनी आम्हाला अत्यंत मोलाचा सहकार्य या ठिकाणी केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं काही संवेदनशील जे केंद्र आहे तिथे देखील पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 6 सेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत आहोत आणि माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहोत। त्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपलं मतदान करावं हे मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने तसेच प्रभाग क्रमांक 2, 11 आणि 12च्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडावं आणि मतदान करावं। एकूणच मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।